नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे महायुतीचं त्रांगडं 2 दिवसात सुटेल अशी चर्चा असताना आता पुन्हा ट्विस्ट आलाय। नाशिक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि शांतिगिरी महाराज यांची भेट झाली। शांतिगिरी महाराज यांनी देखील नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवण्याचं ठरवलंय। नाशिकच्या सिडको परिसरात सिद्धिविनायक मंदिरात या दोघांमध्ये चर्चा झाली, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात संघर्ष सुरू असताना धर्म अभ्यासक महर्षी पंचायतन सिद्धपीठाचे पीठाधीश्वर, अखिल भारतीय संत समिती आणि धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलंय। बाबाजींचा मोठा भक्त परिवार आहे, त्यांना मानणारा परिवार आहे। 1-2 नव्हे तर 7 मतदारसंघात त्यांचं प्राबल्य आहे। त्यामुळे ते गुरु आहेत, त्यांचे आशीर्वाद मिळाले तर मला वाटतं महायुतीला नक्कीच फायदा होईल। महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांना त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो। पहिलेपासून आमची मागणी ही भारतीय जनता पक्षाचीच आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच आम्ही उमेदवार म्हणून निवडणुकीस इच्छुक आहोत आणि वेळोवेळी केंद्रातील पक्षश्रेष्ठी असतील, राज्यातील पक्षश्रेष्ठी असतील, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। फार कमी दिवस, थोडेच दिवस राहिलेले आहे। कोणत्याही क्षणी उमेदवार निश्चित होऊ शकतो आणि अशा वेळी कायदेशीर बाबी पूर्ण न होता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न होण्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज घेण्यास आलेलो आहोत।